हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर पावट्याच्या शेंगा म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय असतो आणि पावट्याच्या शेंगा आपल्याला वर्षभर अवेलेबल पण होतात, पण पूर्ण वर्षभरात त्या शेंगांना तितकीशी चव नसते. पण थंडीच्या पिरियडमध्ये ज्या पावट्याच्या शेंगा येतात त्या खूप चविष्ट अशा असतात आणि गावरान जर पावटा असेल अगदी तेलकट, त्याचा अगदी वास पण खूप छान येतो. त्यामुळे त्याची आमटी म्हणा किंवा मसाले भात म्हणा खूप छान लागतो. तर आज आपण अशाच कोकणी पावट्यापासून बनवलेली पावट्याची आमटी बघणार आहोत. तर त्यासाठी मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेत, तर त्याचे दाणे मी पाडून घेतलेले आहेत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये घालूयात तेल. तर 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, त्यानंतर घालूयात हा लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, त्याचे जाडसर वाटलेलं वाटण आहे. तर ते जेवढं आपण भरपूर घालू त्याने पावट्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर हे 2 मोठ्या साईजचे टोमॅटो ते बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपल्याला मसाल्यासोबत परतवून घ्यायचे आहेत. तर मसाला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता तेल बाजूला सुटायला लागलेलं आहे. टोमॅटो आणि मसाला आपला छान परतला गेला आहे. तर त्यानंतर मी हे पावट्याचे दाणे घालून घेतलेले आहेत. त्यानंतर घालूयात कोथिंबीर. तर आपण वाटणातही भरपूर कोथिंबीर घातली होती. त्यानंतर घालूयात सगळे मसाले. तर अर्धा चमचा मी हळद घातले आणि हा घाटी मसाला आहे, तर हे 2 चमचे घाटी मसाला घातलेला आहे मी. तर नेहमी आपण कांदा लसूण मसाला वगैरे वापरतो, तर घाटी मसाल्यामध्ये बनवलेल्या भाज्या पण खूप स्वादिष्ट होतात. त्यानंतर धना जिरा पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. ते तेलावर परतवून झालं की नंतर आपण त्यामध्ये घालूयात पाणी. तर मी पातळ भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला क्वांटिटी किती हवे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर अगदी लपथप अशी भाजी ठेवायची असेल तर अगदी 1 ग्लास पाणीसुद्धा पुरेसं आहे, कारण तेलावर आपण पावटे खूप छान असे परतवून घेतलेत, त्यामुळे अर्धवट पावटे तर तेलातच शिजले गेलेत. तर आमटी छान उकळली आणि शिजत आली की नंतर त्यामध्ये मी घातलेला आहे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि कूट घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं परत मीडियम गॅसवर आमटी उकळून घ्यायची आहे. तर आता मी चेक करते. तर बघू शकता आपला पावटा अगदी मऊ असा शिजला गेलेला आहे आणि आपल्या भाजीलाही खूप छान अशी थिकनेस आलेली आहे. तर मी आता ते आमटी काढून घेते. तर ही आमटी भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करा आणि ही पावट्याच्या दाण्यांची आमटी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.